गाइस, तर झुडिओमध्ये चालू आहे सेल आणि झुडिओचा सेल म्हटलं की पहिल्यांदा आपल्या माइंडमध्ये येतं की आपल्याला खूप सारी शॉपिंग करायला मिळणार आहे, ते पण बजेटच्या मध्ये. म्हणजे हे सगळं दिसतंय तुम्हाला, हे सगळं 499च्या मध्ये आहे. मला तर इथलं कलेक्शन खूप जास्त आवडलेलं. तुम्ही बघू शकता टॉप्समध्ये पण खूप छान छान व्हरायटी आलेली आणि टॉपची प्राईस होती जस्ट 299. म्हणजे जे टॉप नॉर्मली आपल्याला 899 वगैरेला मिळतात ते सगळेच टॉप 299ला मिळत होते आपल्याला. तुम्ही बघू शकता हा व्हाईट कलरचा शर्ट तर मला खूप जास्त आवडला आहे. आणि आज ना मी खूप सारी शॉपिंग केली आहे आणि ती सगळी शॉपिंग मी तुम्हाला लास्ट ट्राय पण करून दाखवणार आहे. सो प्लीज लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही बघू शकता ओव्हरसाइज शर्टमध्ये पण किती छान छान इथे ऑप्शन्स आहेत आणि मग सगळे कलर ऑप्शन पण अवेलेबल होते. हे कुर्तीज दिसत आहे ते 399मध्ये आहेत आणि हा टॉप ॲक्च्युली मला खूप आवडलेला आहे, कारण याचा कपडा ना खूपच सॉफ्ट होता आणि मी हा खूप डेली यूज पण करते आहे सध्या. तुम्ही बघू शकता सेम पॅटर्नमध्ये हा ब्लॅक कलरमध्ये पण होता. याची प्रिंट वगैरे खूप छान होती. सोबतच ना हा कपडा सगळ्यात सॉफ्ट असल्यामुळे आपल्याला डेली वेअरला खूप कम्फर्टेबल असं फील होतं. आणि टी शर्टमध्ये पण खूप चांगली व्हरायटी होती, पण मला ती जास्त आवडली नाही, कारण माझ्याकडे खूप सारे झुडिओचे टी शर्ट ॲक्च्युली आहेत पहिलेच. सो मी ते जास्त घेतले ना. तुम्ही बघू शकता टॉप्समध्ये पण किती छान छान व्हरायटी आहे. हा होता 299ला टी शर्ट, हा पडत होता 149 रुपीजला. हो म्हणजे हाफला, म्हणजे 50% ऑफ होतं यावर. आणि ॲक्च्युली ही पॅन्ट मला खूप जास्त आवडलेली. ही जस्ट 500 रुपीजला होती. आणि अशी सेम पॅन्ट पॅराशूट पॅन्ट माझ्याकडे पहिले होती, ती मी घेतली होती 999ला आणि ही सध्या ऑफरमध्ये जस्ट 499ला मिळत होती. मी तर बघून शॉक झालेली यार, हे मी आत्ता का नाही घेतलं. म्हणजे मी 50% जास्त पैसे दिले आहेत या गोष्टीवर. आणि तुम्ही बघू शकता हा टी शर्ट आहे, हा आहे 399चा. आणि काही कपड्यांवर बिलकुलच ऑफर अप्लाय होत नव्हत्या, म्हणजे खूप कमी कपडे होते जिथे ह्या ऑफर अप्लाय होत होत्या. आणि हे जे बाकीचं सेक्शन दिसतं तुम्हाला माझ्या मागचं, हे सगळीकडे काहीच ऑफर नव्हत्या. म्हणजे ह्याच्यावर फक्त तुम्हाला प्राईजवरच मिळणार होते. हे 799ला खूप चांगले चांगले स्वेटशर्ट पण इथे अवेलेबल होते आणि याच्यावर काहीही डिस्काउंट नव्हता. सो मला हे बघून खूप जास्त वाईट वाटलेलं, कारण कपडा क्वालिटी वगैरे सगळ्याच खूप छान गोष्टी होत्या. पण यार ऑफर पण पाहिजे ना. म्हणजे तुम्ही बाहेर बोर्ड लावताय की एव्हरीथिंग अंडर 499, तर मग असं का ना, काहीच गोष्टींवर का पाहिजे तुम्हाला सेल? सगळ्याच गोष्टींवर पाहिजे ना. हे स्वेटशर्ट पण मला खूप जास्त आवडलेलं. पण मी असं विचार केला की आता हिवाळा संपणारच आहे, थंडी संपणारच आहे, ह्या गोष्टी आत्ता घेऊन काय करायच्या ना. आणि ही ॲक्च्युली ही पॅन्ट पण मला खूप जास्त आवडलेली, कारण याची फिनिशिंग वगैरे खूप जास्त होती आणि मी कंट्रोल नाही करू शकले. सो याच्यावर सेलचे ऑफर्स नव्हत्या, तरीसुद्धा मी ही गोष्ट घेतली आणि लास्टला ट्राय पण करून दाखवली आहे. तुम्ही बघू शकता फुटवेअरमध्ये पण खूप छान छान कलेक्शन होतं. आणि हे शूज दिसत आहेत, हे जस्ट अंडर 399ला आहे. तो ज्याची की नॉर्मली प्राईज असते 799, 599, ते सगळे 399ला. आणि ज्या स्लीपर्स आहेत त्या सगळ्या 149 रुपीजला मिळत होत्या. आणि मी सेलच्या फर्स्ट डेला गेले होते, त्यामुळे इथलं कलेक्शन खूप जास्त होतं. झुडिओमधलं सेलचं कलेक्शन ना खूप लवकर संपतं आणि मला तर खूप जास्त कलेक्शन आवडतं. मला जेव्हा माहीत झालं की आपल्याकडे झुडिओमध्ये सेल चालू होतं, सो मी लगेचच गेलेली. तुम्ही बघू शकता फुटवेअरमध्ये पण खूप छान छान ऑप्शन्स होते आणि मी फुटवेअरमध्ये खूप मोठी शॉपिंग केली. म्हणजे मला एक स्लीपर घ्यायची होती, त्या ठिकाणी मी 3 स्लीपर घेतल्यात का आता जस्ट 149 रुपीजला मिळत होत्या, सो घेऊन टाकल्या. आणि झुडिओच्या सेलच्या पहिल्याच दिवशी झुडिओमध्ये काहीच गर्दी नव्हते, कारण ना नेहमी असं होतं की झुडिओच्या सेलच्या आधी खूप सारे रील्स व्हायरल होतात की या डेटपासून या डेटपर्यंत सेल आहे, पण खूपदा ते फेक असतात आणि काही वेळा ते खरेसुद्धा असतात. आणि ज्यावेळी ते खरे असतात त्यावेळेला तुफान गर्दी होते झुडिओमध्ये आणि शॉपिंग करणं पॉसिबलच होत नाही. पण माझं लक खूप चांगलं, तुम्ही बघू शकता झुडिओमध्ये काहीच गर्दी नव्हती. त्याचा मी खूप चांगला फायदा घेतला. मी सगळं स्टोअर एक्सप्लोअर केलं आणि तुम्ही बघू शकता नाईट ट्राउझर्स आहेत तर त्याची प्राईस होती जस्ट 299 रुपीज. पण माझं बॅड लक असं होतं की यामध्ये स्मॉल साईज, मिडियम साईज काहीच अवेलेबल नव्हतं. डायरेक्ट डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल अशा साईज तिथे अवेलेबल होत्या, त्यामुळे मला ते घेता नाही आलं. पण मी लास्टला खूप छान छान गोष्टी घेतलेल्या आहेत, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणारच आहेत. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही झुडिओमधनं काय काय शॉपिंग करता हेही कमेंटमध्ये सांगा. आणि मी स्पेशल एक व्लॉग बनवणार आहे झुडिओ कॉस्मेटिक्सवर, तो पण व्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.